तुम्ही नोटीस केलं असेल ह्या वर्षी गरमी आधीपेक्षा खूप जास्त वाढले, पण टेम्परेचर असंच रॅन्डमली वाढत नाही. त्यामागे एक मोठा रिझन आहे. पृथ्वीचा वेदर एका सिस्टम वर चालताना त्या सिस्टम मध्ये आता एक खूप मोठा बदल सुरू आहे. या बदलाचं नाव आहे एल निनो. आता हे एल निनो काय असतं तर पॅसिफिक ओशन मधलं पाणी अब नॉर्मली गरम व्हायला लागतं आणि या गरम झालेल्या पाण्यामुळे पूर्ण जगभराचं वेदर बदलून जातं. 2015-16 मध्ये असाच एक सुपर एल निनो आला होता आणि तो इतिहासातील सर्वात स्ट्रॉंगेस्ट एल निनो इव्हेंट्स पैकी एक होता. सायंटिस्ट म्हणतात की आता जो एल निनो येणार आहे तो कदाचित 2015-16च्या एल निनो पेक्षाही मोठा असू शकतो. एल निनो हा 1-2 महिन्यांचा नसतो तर 9 ते 12 महिने टिकतो आणि कधी कधी 1.5 वर्ष सुद्धा. हा बदल सुरू झाला की हवामान अचानक बदलून जातो, उष्णता वाढते आणि हवेतली हीट वाढून जाते. इंडियामध्ये ह्याचा सर्वात मोठा फटका मान्सूनला बसतो. पाऊस उशिरा येतो, कमी पडतो आणि कधी कधी हेवी रेन सुद्धा होते आणि ह्याचा सर्वात मोठा नुकसान शेतकऱ्यांना होतो. एल निनोचा इफेक्ट आपल्या डेली लाईफ आणि हेल्थवर कसा पडतो हे मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एक्सप्लेन करणार आहे. यासाठी फॉलो करून घ्या.